कधी असं झालंय का? तुमचा मोबाईल काही ॲप्स एकदम स्मूथ चालवतो, पण दुसऱ्या फोनमध्ये तेच ॲप्स लॅग होतात. किंवा गेम खेळताना एक फोन हीट होतो आणि दुसरा होत नाही. याचं उत्तर आहे तुमच्या मोबाईलच्या प्रोसेसरमध्ये. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 32 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. आपल्या इनसाइड युअर मोबाईल सिरीजमध्ये आज आपण मोबाईलचा मेंदू एक्सप्लोर करणार आहोत. हो, तो म्हणजे प्रोसेसर. मोबाईलमध्ये सगळं काही म्हणजे ॲप उघडणं, फोटो काढणं, इंटरनेट वापरणं हे सगळं प्रोसेसरच्या कंट्रोलमध्ये होतं. पण तो नेमकं काय करतो? आणि स्नॅपड्रॅगन म्हणजे काय? ब्रँड आहे की आणखी काही? हे आज समजून घेऊया. प्रोसेसर म्हणजे काय? प्रोसेसर म्हणजे तुमच्या मोबाईलचा मेंदू असतो. तो डेटा प्रोसेस करतो, म्हणजे तुम्ही दिलेल्या प्रत्येक कमांडला ॲक्शनमध्ये बदलतो. तुम्ही स्क्रीनवर टॅप करता, तो इन्स्ट्रक्शन प्रोसेसरपर्यंत जातो आणि प्रोसेसर लगेच डिस्प्लेला सांगतो, चला हे काम आलंय. प्रोसेसरमध्ये लाखो छोटे छोटे ट्रान्झिस्टर असतात, जे एकदम वेगात कॅल्क्युलेशन्स करतात. त्यामुळे मोबाईल किती फास्ट काम करतो हे प्रोसेसरवर ठरतं. एक एक्झाम्पल घेऊन बघूया. इमॅजिन करा, तुम्ही एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये शेफ आहात. ऑर्डर आली की तुम्ही लगेच डिश तयार करता. ऑर्डर जास्त असतील पण किचन लहान असेल तर गडबड होईल. प्रोसेसर सुद्धा तसाच काम करतो. तो डेटा म्हणजेच ऑर्डर्स घेतो, त्यावर प्रोसेसिंग करतो आणि रिझल्ट म्हणजेच डिश तयार करून देतो. प्रोसेसर जितका इफिशियंट आणि जास्त कोर्स असलेला असेल तितकं मल्टीटास्किंग जास्त जलद होईल. स्नॅपड्रॅगन म्हणजे काय? स्नॅपड्रॅगन हा कॉलकॉम कंपनीचा प्रोसेसर ब्रँड आहे. जसे इंटेल आणि AMD हे कम्प्युटर्ससाठी प्रसिद्ध आहेत, तसे स्नॅपड्रॅगन हा मोबाईलसाठी आहे. स्नॅपड्रॅगनमध्ये CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, GPU म्हणजेच ग्राफिक्स युनिट, AI इंजिन आणि मॉडेल सगळे एकाच चिपमध्ये असतात. यालाच SoC म्हणजेच सिस्टीम ऑन चिप म्हणतात. SoC म्हणजे मोबाईलचं मिनी मदरबोर्ड असतं, जिथं सगळं एकत्र काम करतं. ॲप्स, नेटवर्क्स, कॅमेरा, ग्राफिक्स आणि बॅटरी ऑप्टिमायझेशन सगळं. याला थोडं इंजिनिअरिंग अँगलमधून बघूया. मोबाईल प्रोसेसर हे ARM आर्किटेक्चरवर आधारित असतात. त्यात अनेक कोर्स असतात, जसे ड्युएल कोर, क्वाड कोर, ऑक्टा कोर. प्रत्येक कोर एक छोटा वर्कर समजा. जितके वर्कर्स जास्त तितकं काम पटकन होतं. प्रोसेसरची स्पीड गिगाहर्ट्झमध्ये मोजली जाते. उदाहरणार्थ 2.4 गिगाहर्ट्झ. जितकी फ्रिक्वेन्सी जास्त तितका डेटा जलद प्रोसेस होतो. GPU ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट व्हिज्युअल कंटेंट हँडल करतं. गेम्स, ॲनिमेशन्स, कॅमेरा हे सगळं GPUच्या मदतीने चालतं. AI इंजिन व्हॉइस रेकॉग्नायझेशन, कॅमेरा एन्हान्समेंट आणि बॅटरी ऑप्टिमायझेशन हे सगळं हेच हँडल करतं. म्हणजे स्नॅपड्रॅगनसारखं मॉडर्न प्रोसेसर एक मल्टी रोल सिस्टीम आहे. थोडे रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. तुम्ही इंस्टाग्राम उघडता, CPU आणि GPU दोन्ही मिळून फोटो आणि UI रेंडर करतात. तुम्ही व्हिडिओ कॉल करता तेव्हा AI इंजिन नेटवर्क स्टॅबिलाइज करतो आणि इमेज स्मूथ बनवतो. गेमिंग करताना ग्राफिक्स स्मूथ वाटतात कारण GPU हाय परफॉर्मन्स मोडमध्ये जातो. तर आज आपण पाहिलं प्रोसेसर म्हणजेच मोबाईलचं ब्रेन आणि स्नॅपड्रॅगनसारखं SoC त्याचं संपूर्ण नर्वस सिस्टीम आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत हॉटस्पॉट कसं काम करतो आणि मोबाईल दुसऱ्याला इंटरनेट कसा देतो. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा मोबाईल कोणत्या प्रोसेसरवर चालतो.